करायचं काय? अरे भाजप सरकारचं करायचं काय? कांद्याला भाव, कांद्याला भाव, पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजे, पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजे. युगेंद्र दादा तुम आगे बढ़ो, बद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. दादा समोर आपल्याला खरं तर आज रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिलेला नव्हता आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळे इथं या आंदोलनासाठी आलाय. हे इथं सगळे सर्वसामान्य नागरिक आले, शेतकरी कष्टकरी सगळे इथं आले. सोप्या परगण्यावरून आपल्या काठेवाडीपर्यंत हे सगळे शेतकरी इथं आले. आपले सगळे बारामती अनेक आहेत. आपल्याला सारखं इथं रस्त्यावर उतरावं असं वाटत नसतं, पण आता आपल्या समोर कुठलाही पर्याय तिथं राहिला नसल्यामुळं आपल्याला हे असं आंदोलन इथं आता करावं लागतंय. बारामतीतले प्रश्न आपल्याला लोकांसमोर शासनापुढं ते मांडावेच लागतील. गुन्हेगारी बारामतीत वाढत चालली आहे. महिलांना आता इथं सुरक्षित वाटत नाहीये. आपलं बारामतीतलं क्राईम, ड्रग्ज, दारूधंदा हे सगळं वाढत चाललंय. कांद्याला योग्य तो हमी भाव 3000 रुपये हमी भाव हा मिळालाच पाहिजे. बारामती तालुक्यात एक नाफेडचं सेंटर झालं पाहिजे. 1500 रुपये अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. हे आपले सगळे मागणे आहेत. डिझेल टंचाई आहे. पेट्रोल डिझेल ग्रामीण भागात आपल्याला मिळत नाहीये. एका आठवड्यात 4 ते 5 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढलेत. पेट्रोलचे दर वाढल्यावर सगळंच दर वाढत असतात आणि महागाई वाढत असते. पवार साहेबांच्या काळात कांद्याला 70-80 रुपये दर होता, म्हणजे 7000 ते 8000 पवार साहेबांच्या काळात कांद्याला तिथं भाव आपल्याला मिळत होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे 50-60 रुपयावर होते. आता ते 100-120 रुपयावर गेलेत. मग सर्वसामान्य जनतेने जगायचं कसं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर तिथं तयार होतो. लोड शेडिंग 2-2.5 महिने झाले चालू आहे, काही ते बंद होत नाहीये. आपण बऱ्यापैकी प्रयत्न केले. बऱ्याच गावांमध्ये लोड शेडिंग त्यांनी बंद केलं, पण अजून काही गावं आहेत जिथं लोड शेडिंग चालू आहे. लवकरात लवकर लोड शेडिंग बंद झालं पाहिजे. आपल्याला जिरायत भागात, सुपा परगण्यात आणि आपले सगळे जे जिरायत गावं आहेत तिथं आपल्याला आपलं हक्काचं पाणी हे मिळालंच पाहिजे. बारामती तालुक्याला पूर्वी जेव्हा पाणी मिळत होतं, जेवढं दादा असताना, साहेब असताना, आता पण तेवढंच पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. आपल्या हक्काचं पाणी आपण इथं मागतोय. गॅस सिलेंडरची टंचाई आहे. 3-4 महिने झाले आपल्याला आता गॅस सिलेंडर मिळत नाहीये. बाहेर आपण गेलो तर मग सगळे रेट वाढत चालले. आपल्या साधा वडापावचा दर पण तिथं वाढत चाललाय, कारण गॅस सिलेंडर त्या व्यक्तीला, त्या माणसाला तिथं परवडत नाहीये. आणि त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना इथं आता रस्त्यावर आल्याशिवाय कुठलाही पर्याय इथं उरलेला नाहीये. कांदा उत्पादक आपले सगळे हे जिरायत भागातून येतात. जर तुम्ही बघितलं तर मग ही सगळी गावं जी आहेत हे सगळी आपल्या जिरायत भागातली सगळी गावं आहेत. मग मोडवे, पाबर्डी, वडाणे, कराटी, कोतवाळवाडी, बोंडवेवाडी, नारोळी, मुडाळी, मुडाळे, खंडूखैरेवाडी, दांडवाडी हे सगळे आपले जिरायत भागातली गावं आहेत. एकतर तिथं प्यायला पाणी नाहीये, चारा टंचाई आहे आणि त्यांच्या पिकाला भाव नाहीये. मग या सगळ्या शेतकऱ्यांनी करायचं काय? मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची आहे की आता आपण हा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आपण हे सगळे विषय जनतेपर्यंत नेले पाहिजेत. आपण सारखं सतत आपण आंदोलन करत नाही, तुम्हालाही माहिती आहे. पण आता आपल्याकडं कुठलाही पर्याय इथं शिल्लक राहिलेला नाहीये. आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय
दुसरा कुठला आता पर्याय मला दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपण आज इथं आंदोलन करतोय. परत एकदा तुम्ही सगळे आला, लांबून आलात, या आंदोलनात तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. युगेंद्र दादा तुम आगे. थांबा दादा. इथून नीट घ्या नीट. घ्या इकडून दादा. आज नमस्कार. मी एक 5 मिनिटं बोलतो, मग तुम्ही प्रश्न विचारा सगळे. आम्हाला खरं तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय कुठला दुसरा राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रभर आम्ही आता आंदोलन करतोय. हे आंदोलन महागाई विरोधात आहे. कांद्याला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे इथं आंदोलन करतोय. बारामती तालुक्यातले सगळे शेतकरी इथं उपस्थित आहेत. सर्वसामान्य जनता इथं आलेली आहे आणि आमची एकच मागणी आहे की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. डिझेल आणि पेट्रोलचे रेट वाढत चाललेत, वाहतुकीचे दर वाढत चाललेत, खताचे दर वाढत चाललेत, पण कांद्याला अजिबात भाव नाहीये. साधारण एकरी 70,000 ते 1,00,000 रुपये लागतात कांदा उत्पादन करण्यासाठी, पण आता फक्त 750 ते 1,000 रुपये टन असं कांद्याचा दर असल्यामुळं शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण इथं तयार झालेली आहे. कांद्याचा तर प्रश्न आहेच, महागाई विरोधात आम्ही सगळे लढतोय, पण आता बारामती तालुक्यात गुन्हेगारी पण खूप वाढत चाललीये. मला महिला येऊन भेटतायत, त्यांना आता बारामती सेफ वाटत नाहीये. परवा मी प्रांत कार्यालयात गेलेलो, तिथं मला काही महिला येऊन भेटले की अहो दादा, ही साहेबांची बारामती म्हणून, आदरणीय दादांची बारामती म्हणून ही बारामती ओळखली जाते आणि दादांची ही बारामती असल्यामुळं आम्हाला इथं सेफ वाटायचं. त्याच्यामुळं आम्ही खरं तर इतर आमची गावं सोडून, काही महिला तर पुण्यावरून इथं बारामतीत आलेत कारण त्यांना इथं सुरक्षित वाटायचं, पण आता तसं ते वातावरण इथं राहिलेलं नाहीये. गुन्हेगारी वाढत चाललीये, ड्रग्स, दारू, इल्लीगल भट्ट्या, हे सगळं प्रकरण इथं वाढत चाललंय. आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं आम्हाला आता हे आंदोलन करावं लागतंय. तुमच्या माध्यमातून शासनाचं लक्ष हे या सगळ्या विषयांवर आलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सगळे आता रस्त्यावर आलोय. पेट्रोल डिझेल टंचाई आहे. पेट्रोल डिझेल आपल्याला कुठेही ग्रामीण भागात मिळत नाहीये. गॅस सिलेंडर आपल्याला इथं तालुक्यात आणि महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीयेत. गॅस सिलेंडरची टंचाई आहे. ब्लॅक मध्ये गॅस सिलेंडर मिळतायत, पण 4-5 हजार रुपये हे असे जे लोक ब्लॅक मध्ये विकतायत त्यांनाच तेच ते पैसे कमवतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. रात्री 6 ते 10 वाजेपर्यंत 2.5 महिने झाले बारामती तालुक्यात लोड शेडिंग चालू आहे. हे लोड शेडिंग पण ताबडतोब त्यांनी थांबवलं पाहिजे. परवा आम्ही ऊर्जा भवनला गेलो, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही तशी विनंती केली. त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये लोड शेडिंग थांबवलंय, पण आज पण काही गावं आहेत जिथं लोड शेडिंग चालू आहे. ते लोड शेडिंग लवकरात लवकर तिथं थांबलं पाहिजे. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, जानाई सिरसाईचा प्रश्न आहे. पाणी जेवढं आम्हाला पूर्वी मिळत होतं तेवढं पाणी आता आम्हाला मिळत नाहीये. तापमान, टेम्परेचर वाढत चाललंय. आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. आणि बारामती तालुक्यातल्या जिराईत भागातले सगळे शेतकरी आहेत, हे तिथं ऊस लावत नाहीत, कारण एकतर प्यायला पाणी तिथं नाहीये, चारा टंचाई आहे आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बारामती तालुक्यात साधारण 4 ते 4.5 हजार हेक्टर कांदा उत्पादक आहे आणि इथं मी सगळा डेटा काढलेला आहे. तो डेटा मी तुमच्याशी शेअर करीन. पण तुम्ही जर सगळी गावं बघितली
तिथं जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत. हे सगळे बारामती तालुक्यातले ड्राय भागातले सगळे शेतकरी आहेत. जिरायत भागातले हे सगळे शेतकरी आहेत. आणि ही जर नावं मी तुम्हाला वाचून दाखवली तर मग सगळ्यात जास्त कांद्याचं क्षेत्र हे आपल्या मोडवे गावात आहे. 2 नंबर क्षेत्र हे बाबुर्डीमध्ये आहे. वडाणे, कराटी, कुतवळवाडी, बोंडवेवाडी, नारोळी, मुडाळे, खंडूखैरेवाडी, पानसारेवाडी, दंडवाडी, जळगाव सुप, कटपळ, निंबोडी, मोराळवाडी, सुप, मुरटी या सगळ्या गावांमध्ये आज प्यायला पाणी नाहीये. आणि हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना जर एवढा खर्च होत असेल आणि जर कांद्याला फक्त 700 रुपयांनी 800 रुपये टनी जर मिळत असेल तर मग ह्या शेतकऱ्यांनी कसं जगावं? त्यांना पाणी पण नाहीये आणि आता त्यांच्या पिकाला भाव पण नाहीये. त्याच्यामुळे शासनाला आमच्याकडून विनंती आहे, एक मागणी आहे की लवकरात लवकर बारामती तालुक्यात एक नाफेडचं सेंटर यावं. नाफेडचं सेंटर जर इथं बारामतीत आलं तर आमचे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, विशेष करून जे ड्राय भागातले, जिरायत भागातले जे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक मार्केट मिळेल. त्याच्यामुळं लगेच एक नाफेडचं सेंटर आपल्या बारामती तालुक्यात आलं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं दिलासा मिळाला पाहिजे. आज त्यांचा खर्च पण निघत नाहीये. त्याच्यामुळं कमीत कमी 1,500 रुपये आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं अनुदान मिळालं पाहिजे. आणि कांद्याला 3,000 रुपये भाव असा आपल्या शासनाने जाहीर केला पाहिजे. ही आपली सगळी इथं मागणी आहे. मला आठवतंय की जेव्हा पवार साहेब तिथं कृषी मंत्री होते दिल्लीमध्ये तेव्हा कांद्याचा दर 60, 70, 80 रुपये पर्यंत गेलेला. आणि भाजपचे सगळे तेव्हा नेते तिथं कांद्याची माळ घालून संसदेत आलेले की कांद्याला आता तुम्ही सोन्या एवढा भाव देतायत. आणि हे काम कुणी केलं तर ते फक्त पवार साहेबांनी केलं. कारण ते फक्त तेच शेतकऱ्यांसाठी विचार करत आले. आणि शेतकरी नेते म्हणून जर कोणी आज देशात जर काम केलं असेल, कांद्याला चांगला बाजार आज भारताच्या इतिहासात जर कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी दिलेला आहे. कारण तेच शेतकऱ्यांचं हित इथं बघत आलेत. आता हे सगळे मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर मांडलेत, आम्हाला विश्वास आहे की आमच्या आंदोलनाची दखल हे सरकार घेईल आणि लवकरात लवकर बारामतीमध्ये गुन्हेगारी, पाणी विषय, कांदा उत्पादकांना योग्य तो हमी भाव 3,000 रुपये, 1,500 रुपये अनुदान, नाफेडचं सेंटर, पेट्रोल डिझेलची टंचाई इथं कमी होईल, महागाई कमी होईल. पेट्रोल डिझेल 4-5 रुपयांनी एका आठवड्यात वाढलंय. जेव्हा पेट्रोल आणि डिझेल आणि क्रूड तेल वाढतं तेव्हा सगळाच खर्च वाढतो. कारण आज आपलं सगळं ट्रान्सपोर्ट, आपले जनरेटर हे सगळे पेट्रोल आणि डिझेलवर चालू असतात. त्याच्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे रेट कमी झाले पाहिजेत. साधारण काँग्रेसचं सरकार असताना पेट्रोल 50-60 रुपयावर होतं, आता ते 100 रुपयाच्या पुढे गेलंय. आणि पेट्रोलमध्ये पण तिथं दर कमी झाला पाहिजे हे. आणि लोड शेडिंग एकतर ताबडतोब बंद झालं पाहिजे. हे आमचे सगळे इथं मागण्या आहेत. पूर्ण होतील असं खरं सांगायचं तर असं वाटत नाही पूर्ण होतील. कारण हे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधातलं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकार आणि पवार साहेबांचं सरकार नेहमी हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार होतं. पण आता मागचा एक 10-12 वर्षाचा अनुभव बघून असं वाटतंय की हे सरकार काय आमचे सगळे मागण्या पूर्ण करणार नाहीत. तरी आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाहीये. आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत आमचे मागण्या ते तिथं स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू. अहो, पोलिसांचं काम आहे गुन्हेगारी कमी करणं. ते स्वतःहून तुम्हाला सांगणार नाहीत की गुन्हेगारी वाढत चाललीये. पण तुम्ही जे लोक आहेत, बारामतीची जनता आहे, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, तेच तुम्हाला सांगतील गुन्हेगारी वाढलीये का कमी झालीये. धन्यवाद.